प्रश्न क्रमांक पहिला, भारत आणि कोणत्या देशादरम्यान UPI लिंक सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि नेपाळ देशादरम्यान. प्रश्न दोन, फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मीरा एंड्रिवा यांनी. प्रश्न तीन, जागतिक महासागर दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 8 जूनला. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अय्यप्पा मंदिर परिसरातील नव्याने बांधलेल्या सबरीसम इमारतीचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न पाच, व्हेन ऑडिट मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे विनोद राय हे. प्रश्न सहा, कोणता जिल्हा घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. प्रश्न सात पाहूया. 2 दिवसीय कलिंग साहित्य महोत्सवाची चौथी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे काठमांडू इथे. प्रश्न आठ, इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड विद्यापीठ. प्रश्न 9 पाहूया. वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी HAWK ही डिजिटल प्रणाली कुठे सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्यामध्ये. केरळम राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत VD सतीशन व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 10, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टुनिस्ट्स तर्फे व्यंगचित्रकलेतील उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठित बार्टन अवॉर्ड 2026 साठी कोणाची निवड केली? तर त्याचं उत्तर आहे सुहानी शेख यांची. प्रश्न 11 पाहूया. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आशुतोष दीक्षित यांची. प्रश्न 12, आंध्र प्रदेशने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा रागी जावा कार्यक्रम कुठपर्यंत वाढवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 2029 पर्यंत. प्रश्न 13, भारतात 8 जून 2026 पर्यंत एकूण घोषित केलेल्या रामस्थळ स्थळांची संख्या किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 100 रामस्थळ स्थळ. प्रश्न 14 पाहूया. शिक्षण मंत्रालयाने कोणत्या विद्यापीठाला भारतभर आपल्या शाखा सुरू करण्याची अधिकृत परवानगी दिली? तर त्याचं उत्तर आहे लिव्हरपूल विद्यापीठाला. प्रश्न 15, जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 8 जूनला. प्रश्न 16, भारतीय हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे तरुण चौधरी यांची. प्रश्न 17 पाहूया. राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात ऑपरेशन डेल्टा हंट कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेली मोहीम आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य पोलिसांनी. प्रश्न 18, भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू इथे. प्रश्न 19, कोणती विधानसभा ही NEVA उपक्रमात सामील होणारी भारतातील 33वी विधानसभा ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल ही विधानसभा. प्रश्न 20 पाहूया. सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने योग आंध्र 2026 ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत N चंद्रबाबू नायडू व राज्यपाल आहेत J अब्दुल नजीर. प्रश्न 22 तुमच्यासाठी. भारत जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन मध्ये कितव्या क्रमांकावर किंवा कितव्या स्थानावर आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन टाकूया. प्रश्न पहिला, कोणत्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 एशिया कप जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारताने. प्रश्न 2, नॉर्वे चेस 2026 नुकतीच कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे R प्रज्ञानंद यांनी. प्रश्न 3, जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे
7 जूनला. प्रश्न 4 पाहूया. डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे मेटे फ्रेडरिक्सेन यांची. प्रश्न 5. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलच्या 73व्या पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले? तर त्याचं उत्तर आहे शिलाँग इथे. प्रश्न 6. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर पहिल्यांदाच कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे किर्गिस्तानची. प्रश्न 7 पाहूया. व्हिसा इंडियाच्या भारतातील मोहिमेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शाहरुख खान यांची. प्रश्न 8. भारताच्या UPIने कोणत्या देशात ACLEDA बँकेसोबत भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे कंबोडिया. प्रश्न 9. कोणत्या देशाने भारतासोबत महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी वेधशाळा सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशाने. प्रश्न 10 पाहूया. भारताने आपला पहिला मॉडेल बॉर्डर व्हिलेज प्रकल्प कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात चुमर येथे सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 11. अर्जुन पुरस्कार विजेते बलविंदर सिंग धालीवाल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे गोळाफेक. प्रश्न 12. जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिव्यांशी भौमिक ही. प्रश्न 13 पाहूया. 21 वर्षानंतर मध्य प्रदेश कोणत्या नावाने राज्य परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करत आहे? तर त्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा. प्रश्न 14. द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स हे आपले आत्मचरित्र कोणी जाहीर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला यांनी. प्रश्न 15. बारमधून वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होणारी भारतातील दुसरी महिला कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती वेंकिता सुब्रमणी मोहना. प्रश्न 16 पाहूया. AI डिझाईन केलेली मेजोराना 2 क्वांटम चिप कोणी सादर केली? तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने. प्रश्न 17. प्रकल्प उदयक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.